हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज चक्क ना आम्ही दोघंही डेटवर जात आहोत आणि आज वार आहे मंडे. दोन्ही मुलं स्कूलला गेलेली आहेत. ऑलमोस्ट दोघांचा स्कूलचा टायमिंग जो आहे ना, तर तो सेम आहे. फक्त लोलो थोडा लवकर येतो आणि प्रज्ञय फुल टाईम स्कूल असल्यामुळे थोडा उशिरा येतो. तर घरातलं सगळी कामं आवरली होती. स्वयंपाकही झाला होता. मुलांना स्कूललाही सोडून झालं होतं आणि अगदी 11:45ला ना आम्ही घरातून दोघंही निघालो आमच्या डेटवरती. सो फायनली आम्ही ना दादरमधल्या स्टार मॉलला येऊन पोहोचलो आणि आल्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की मस्त बर्गर किंगमधून एक बर्गर आणि फ्राईज वगैरे खायचे. कारण एरवी मुलांसोबत असतो ना, तर हा बर्गर काय आमच्या वाटणीला येत नाही. त्यामुळे हे म्हटले की चला आपण दोघांनी मस्त एन्जॉय करूया. तर बर्गर एन्जॉय केला. त्यानंतर थेट आम्ही आलो मॅक्समध्ये, कारण प्रज्ञयच्या बड्डेची शॉपिंग जी आहे ती आम्हाला करायची होती. आणि याच कारणासाठी ना खरं तर आम्ही बाहेर पडलो होतो. आणि जेव्हा पण आम्ही मुलांना न घेता, म्हणजे मुलं नसताना आम्ही दोघंच फक्त काही करण्यासाठी बाहेर पडतो, म्हणजे शॉपिंग असू द्या किंवा एखादं काम असू द्या, काही असू द्या, तर त्याला आम्ही आमची ना डेटच म्हणतो. कारण आता आपण एक जबाबदार पालक झाल्यामुळे ना सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या, बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पडून त्यानंतर मग स्वतःसाठी वेळ मिळणं थोडं कठीण होऊन जातं. पण आमचं असं असतं की जो वेळ मिळतो ना तो आपलाच आहे. त्यामुळे या शॉपिंगच्या निमित्ताने हा आमचा थोडासा एक स्वीट मेमरीवाला वेळ जो आहे तो आम्ही एन्जॉय करत होतो. तर इथे मॅक्समध्ये कपड्यांची खरेदी झाली. मग आम्ही आलो जे शूची सेक्शन होतं ना तिथे आलो. तिथे मुलांसाठी चप्पल्स वगैरे घेतला आणि मग फायनली येऊन पोचलो आम्ही बिलिंग काउंटरवर. आता बिलिंग काउंटरवर आल्यानंतर ना थोडीशी दगदग होते की किती बिल होईल वगैरे, कारण आपण मिडल क्लास आहोत. या सगळ्या गोष्टी आपण मॅटर करतोच. त्यानंतर मग आम्ही आलो पॅन्टलूनमध्ये, कारण प्रज्ञेला ना बड्डे सेलिब्रेशनसाठी स्पेशल असं ड्रेस म्हणतो ना, म्हणजे टी शर्ट किंवा शर्ट असं आम्हाला घेता आलं नाही मॅक्समध्ये, कारण आम्हाला आवडलं नाही. सो काही कपडे मॅक्समधून, काही कपडे पॅन्टलूनमधून घेऊन बाहेर पडलो. एका दुकानात साडीच्या खरेदीही केली आणि नंतर मस्त अशी पेटपूजासुद्धा केली. तर मला यायला ना संध्याकाळ झाली आणि मग त्याच्यानंतर घरातली कामंही होती आणि सगळं आवरावर केली. जेवणही केलं. आता आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. जेवण करूनही झालं आहे आमचं. आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवते काय आणलं आहे. तर मुलांचे कपडे वगैरे आणले होते. त्यातले प्रज्ञाचे कपडे जे आहेत ते सगळे कपडे त्याला शॉर्ट झाले. म्हणजे आता मुलं वाढतात ना, त्याच्यामुळे कधी कधी अंदाज चुकतो आपला. तर आमचा सुद्धा असा अंदाज चुकला त्याच्या कपड्यांच्या बाबतीत. सो त्याचे काही टी शर्ट्स तिथे होते त्याला झाले. बाकीचे जे कपडे होते तर ते झाले नाहीत त्याला. तर आता ते एक्सचेंज करायला द्यावे लागतील उद्या. आणि लोलोचे जे कपडे होते ना ते त्याला सगळे झाले. आणि शूज वगैरे जे आणले होते प्रज्ञेला आणि लोलोला तेही झाले. तर त्यांची शॉपिंग जी होती ती झाली. आता काही एक्सचेंज आहे ते उद्या ते जाऊन करतील. आणि मी माझ्यासाठी ना जसं मी म्हटलं होतं की लास्ट एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी हे जे इयरिंग्स आणले ना जिथून, छोटे इयरिंग्स, तर हे बघा हे असे. तर म्हटलं चला तिथून ना मी माझ्यासाठी अजून काही घेऊन येते डेली वेअरला, किंवा मग सिम्पल असं जेव्हा घालायचं मन होतं झुमके वगैरे, किंवा हेवी आवडत नाहीत त्यावेळेला. तर मी काही घेऊन आले तुम्हाला दाखवते. तर हे इयरिंग्स आहेत. हे बघा हे असे आहेत. आणि हे वेस्टर्नवरती पण घालू शकतो आपण आणि इंडियन वेअरवरती पण घालू शकतो. तर मला हे खूप जास्त आवडले. त्यानंतर ना हे इयरिंग्स आहेत. तर हे सुद्धा मला खूप युनिक वाटले. बघा खूप सुंदर आहेत. आणि त्यानंतर ना हे आहेत. हे 2 टॉप्स आणि त्यानंतर ते वेस्टर्न वेअर आणि दोन्ही ह्याच्यावर घालू शकतो असे. तर हे सुद्धा खूप युनिक वाटलं. याच्यामध्ये ना साईडनी जे आहे ना छोटे मोती जे असतात छोटे, तर त्याचं काम आहे. आणि मध्ये जे आहे ना तर ते छान असं लोटस आहे. आणि यामध्ये पण तशाच प्रकारचं आहे, फक्त कलर वेगळे आहेत. आणि इथे खाली मोती आहे आणि ते पूर्ण सर्कलमध्ये आहे. एक वेअर करून दाखवते तुम्हाला. म्हणजे मी सुद्धा अजून वेअर केलेले नाही आहे. तर म्हटलं चला मी पण वेअर करून बघते आणि तुम्हालाही दाखवते.
तर हे बघा, ह्याचा लुक ना असा काहीसा आहे. आणि हे पण दाखवते तुम्हाला वेअर करून. तर हे सुद्धा खूप छान दिसतात बघा. आणि हे लास्ट वन, हे तर मला माहिती आहे की हे छानच दिसतील आणि हे वेस्टर्नवरती पण घालू शकते बघा. आहेत ना, सुंदर आहेत ना. आणि ही एक माझ्यासाठी साडी आणलेली आहे. तर अशीच मला ही एक आवडली साडी, म्हणजे कोणासाठी तरी आम्ही साडी घ्यायला गेलेलो आणि तेव्हा मला ही साडी खूप आवडली. सिंपल आहे अगदी. तर मग ती घेऊन आली मी माझ्यासाठी. अशी आहे आणि यावरती जे लांबून दाखवते, ही अशी साडी आहे. हा जो आहे तो पल्लू आहे. हो, उलटी घातली. तर हा पल्लू आहे. अशी सिंपल आहे आणि खूप हलकी आहे, एकदम हलकी आहे बघा. हा जो आहे याचा ब्लाउज पीस आहे. तर मला ही खूप आवडली, तर त्याच्यासाठी मग मी ही घेतली. तर साडी कशी वाटली मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा दिवस खूप खूप म्हणजे खूप छान गेला. खूप साऱ्या नवीन मेमरीज ज्या आहेत त्या कलेक्ट झाल्या. अधूनमधून अशा गोष्टी आम्ही ना करत असतो. आणि तुम्हाला आमची डेट कशी वाटली हे सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा डेटवर जाता की नाही हे सुद्धा नक्की सांगा. तर चला मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते आणि अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. पुन्हा भेटू आपण एक छानशा व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.